कडधान्य जर मोड आणून खात असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आणि सविस्तर कॅप्शन खाली वाचा. मोड आणलेली कडधान्य ही पचायला जड आहेत, उष्ण आहेत, शरीरामध्ये अवष्टंभ निर्माण करतात आणि वाताचे विकार वाढवतात. त्यामुळे ज्याची पचनशक्ती खूप चांगली आहे अशानेच मोड आणलेली कडधान्य खावी असं आयुर्वेद सांगतो. जर का तुम्हाला मोड आणून कडधान्य खायची असतील तर ती कडधान्य भाजून घ्या आणि शिजवून खा, पण मोड आणू नका. शिजवताना त्याच्यामध्ये हिंग, कढीपत्ता, लसूण, ओल्या नारळाचा कीस टाकून तुम्ही जर ती शिजवली तर नक्कीच ती पचायला सोयीस्कर जातात. एका बाजूला मॉडर्न सायन्स म्हणतो की त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, विटॅमिन्स आहेत. नो डाऊट हे बरोबर आहे, परंतु जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तरच तुम्ही ते पचवू शकता, अन्यथा नाही. तुम्ही मोड आणलेली कडधान्य ज्यावेळेस खाता त्यावेळेस एक लक्षात घ्या की तुम्ही त्या अंकुरित धान्यामधलं बीज तत्व ऍक्टिव्हेट करत असतात. त्यामुळे ते जे त्या क्षणी अंकुरित धान्य जे कडधान्य असतं ते ना बीज अवस्थेत असतं ना वृक्ष अवस्थेत असतं, मधलीच कुठली तरी अवस्था असते. आणि मधलीच कुठली अवस्था म्हणजेच अपक्व अवस्था जी असते ती जी अवस्थेतलं जे अन्न आहे ते जेव्हा पोटात जातं आणि जर तुमचा अग्नी चांगला असेल तर ठीक आहे, नो डाऊट ते पचून जाईल. पण जर तुमचा अग्नी मांद्य असेल तर निश्चितच शरीरामध्ये अपचित अन्न, ज्याला आम्ही वैद्य लोक आम म्हणतो, ती आम निर्मिती व्हायला सुरुवात होत असते. आणि ह्यातूनच पुढे गॅसेस होणं, पचन संस्थेचे आजार होणं, सांधेदुखी, कंबरदुखी, वाताचे आजार होणं हे होत असतं. त्यामुळे वयस्कर लोकांनी किंवा 60च्या नंतरच्या लोकांनी ही कडधान्य टाळलेली बरी.